नमस्कार. आता काही राहिलेली गणित आपली 4.2 मधली आणि पान नंबर 92 चे गणित समजून द्यायचं राहिलं ते पाहूयात आपण. आता 4.2 मधलं पहिलं गणित, तिसरं गणित राहिलं बघा आपलं. तिसरं, आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला. जीएसटी भरल्या बघा डायरेक्ट. आता बघा ही गणित होती. आमिर एंटरप्राइजेस याने 3,800 रुपये, आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉस खरेदी करताना 3,800 रुपये भरलाय बरं का, म्हणून इकडून लिहिलं. आणि अकबरी ब्रदर्सला विकताना, अकबरी ब्रदर्स ला विकताना 4,100 गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने, मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या घेतल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन. याने 4,500 घेतले म्हणजे याने दिले, याने 4,500 घेतले याने ते दिले. जीएसटी क्लिअर कट जीएसटीचा उल्लेख आहे बघा. तर प्रत्येक व्यवहारात ते जीएसटी काढा. आता किती व्यवहार इथं? 1 2 3. हा अकबरी ब्रदर्स, हा फूड कॉर्नर, सगळे दुकानदाराचे आहेत. B2B से पहिला व्यवहार. पहिला आपण म्हणू आमिर एंटरप्राइजेस. जीएसटी दिलाय तुम्हाला. आमिर एंटरप्राइजेसने जीएसटी किती भरलाय? याने खरेदी करताना 3,800 रुपये दिले, म्हणजे इनपुट टॅक्स. इथं म्हणायचं काय? खरेदी करताना दिलेला 3,800 आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे विक्री करताना घेतलेला. किती रुपयाला याने त्याला विकलं त्यावेळेस 4,100 घेतले, म्हणजे हा झाला त्याचा आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट. किती क्रेडिट आहे बरं? ठीक आहे, जो इनपुट टॅक्स आहे तो. आणि मग देय जीएसटी. तुम्हाला मी शॉर्टकट इंग्लिश मध्ये सांगितलं, आउटपुट टॅक्स वजा आयटीसी. याला आयटीसी म्हणतात. म्हणजे 4100 वजा 3,800, 300 रुपये आला देय जीएसटी. देय सीजीएसटी, देय जीएसटी भागिले 2 आणि देय जीएसटी भागिले 2 म्हणजे ते पण 150 येईल. संपलं गणित. हे झालं. संपलं नाही गणित. हे आमिर एंटरप्राइजेसचं झालं. सेम वर नाव टाकायचं अकबरी ब्रदर्स, अकबरी ब्रदर्स. आता बघा बरं का, आमिर एंटरप्राइजेसने त्याला विकला होता त्यावेळेस जो टॅक्स घेतला तो आउटपुट टॅक्स होता बघा. आउटपुट टॅक्स म्हणजे याचा आउटपुट टॅक्स याने टॅक्स 4,100 त्यांनी घेतला आणि अकबरी ब्रदर्सने 4,100 दिला. याने घेतला म्हणून तो झाला आउटपुट टॅक्स. पण आता याने दिला म्हणजे याचा आउटपुट टॅक्स हा याचा काय झाला? इनपुट टॅक्स. मग इनपुट टॅक्स खरेदी करताना दिलेला किती होईल तो? 400. आता याने माझ्याकडून 4,500 घेतला म्हणजे आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स विक्री करताना घेतलेला किती घेतला? डायरेक्ट टॅक्स दिले आपल्याला, म्हणून आपण असं करतोय. झालं. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे हा इनपुट टॅक्स झालं का? मग देय जीएसटी, आउटपुट टॅक्स वजा याला आयटीसी म्हणतो ना आपण. 4,500 वजा 400, 400 रुपये हा देय जीएसटी झाला. देय सीजीएसटी
देय जीएसटी भागिले 2, 400 भागिले 2, 200 रुपये. देय जीएसटी सुद्धा 200 रुपये. संपलं इथे गणित. आता राहिला फक्त मया फूड कॉर्नर. याने फक्त टॅक्स भरलाय आजबारीकडे. मग याने भरलाय म्हणजे खरेदी करताना भरलाय, म्हणजे खरेदी करताना दिलेला आहे. म्हणजे मयांक फूड अगरवालचा इनपुट टॅक्स, मयांक फूड कॉर्नरचा इनपुट टॅक्स बरोबर 4,500. बस एवढंच. या ठिकाणी 4.2 मध्ये मी जवळजवळ सगळे गणित तुम्हाला समजून सांगितले. 6 गणित खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक यासाठीचे कर बीजक तयार करा. पान नंबर 82 वर बघा ते वर कर बीजक. सेम ते लिहिलं तरी चालेल, त्या पद्धतीचं केलं तरी चालेल, तुमच्या मनाने केलं तरी चालेल. मनाने नावं भरा, मनाने वस्तू मनाने नका घेऊ. ते त्याच्यामध्ये सेम असंच घ्यायचं, फक्त त्यांनी दिलेले मोबाईल बॅटरी हेडफोन हे घ्या, फक्त तयार करा. दुसरी जी आहे, एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्यासाठी B2B इनव्हॉइस तयार करा. हे इनव्हॉइस सर्च करून बघा, तुम्ही स्वतः प्रयत्न करा, बघूयात किती लोकांना जमतं येते. पान नंबर 91 वर त्यांनी असं दिले बघा, ठराविक तारखेपर्यंत कराचा भरणा करून त्यानंतर दिलेल्या तारखेच्या आत कर विवरणपत्र जीएसटी रिटर्न भरणं आवश्यक असतं. आता या सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या. जीएसटीच्या डॉटचे वेबसाईट जी आहे त्याच्यावर तुम्हाला विवरण पाहता येतील. त्यातलं मला वाटतं मी 4थं गणित समजून सांगितलंय. आता माझ्या माहितीप्रमाणे फक्त 3रं गणित समजून द्यायचं राहिलंय. बरोबर आहे का? मग आता आपण 3ऱ्या गणिताकडे येऊ. हे 3रं गणित पूर्णतः वेगळं. कारण याच्यामध्ये ह्या प्रकारचं गणित आपण 4.1 मध्ये पण अभ्यासलेलं आहे, जिथं करपात्र रक्कम काढताना आपल्याला करपात्र रक्कम दिलेली नसते. करपात्र रक्कम जर दिलेली नसेल तर ती आपण x मानायची असते आणि x मानून आपण ते गणित सोडवायचं असतं. बघूया बरं आपण करपात्र रक्कम x मानूया आणि कसं होतंय आपण त्या प्रकारचं उदाहरण सोडून बघूया. बघा बरं, पान नंबर 90 वरचं 3रं गणित. मेजे केमिकल्सने 8,000 रुपयांच्या करासह किंमत आहे. करासह म्हणजे टॅक्स आहे. लिक्विड सोप खरेदी करताना आता इथं खरेदी करताना दिलेला टॅक्स त्याला आपण इनपुट टॅक्स हा. मग आता करासहित एकूण किंमत म्हणतात. एकूण किंमत दिलेली तुम्हाला 8,000 रुपये. पुढे कुठेतरी जीएसटीचा दर आहे बघा 18%. बरोबर आहे. आणि तुम्हाला जे किंमत 8,000 रुपये किमतीचा लिक्विड सोप खरेदी केलाय या आधी खरेदीचं पूर्ण करू. इथं जीएसटीचा दर आहे आणि इथं काय म्हणूयात आता तुम्हाला टॅक्स कशावर आकारलाय हे माहित नाहीये. जर काय म्हणतात त्यांनी लिक्विड सोप केला ग्राहकाला 10,000 रुपयानं विकला तर जय केमिकलच्या देय केंद्राचा देय कर राज्याचा देय कर काढा. तुम्हाला ते विचारलंय पण एकूण किंमत दिलेली आहे, तुम्हाला करपात्र किंमत दिलेली नाही किंवा कर पण दिलेला नाही, फक्त 8% दिलाय. पण तो किती आहे माहिती नाही. याच्यात ह्या एकूण किमतीमध्ये करपात्र रक्कम आणि जीएसटी दोन्ही पण आहे. मग त्यात आपल्याला ते वेगवेगळं करावं लागेल. जीएसटी वेगळा करावं लागेल. जीएसटी मिळाला की मग आपल्याला त्याला 2ने भागलं की सीजीएसटी मिळेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला करपात्र रक्कम जी आहे, करपात्र रक्कम X रुपये मान मग खरेदी करताना इनपुट टॅक्स बरोबर हे सूत्र वापरायचं जीएसटीचं. फक्त जीएसटीच्या ऐवजी आता इनपुट शब्द आहे बघा. करपात्र रक्कम गुणिले जीएसटीचा दर, करपात्र रक्कम गुणिले जीएसटी दर. करपात्र रक्कम जी आहे ती किती होती 8,000 गुणिले जीएसटीचा दर 18% म्हणजे 18/100 घेतो लगेच. हो सॉरी व्हेरी सॉरी. करपात्र रक्कम तुम्हाला इथं दिलेली नाही म्हणून ही एकूण रक्कम झाली. करपात्र रक्कम X आहे आणि जीएसटीचा दर 18% म्हणून 18/100 हा झाला इनपुट टॅक्स. हे इनपुट टॅक्स झाला म्हणजे जीएसटी झाला. मग आपलं एकूण किंमत सूत्र आहे बघा, करपात्र रक्कम अधिक जीएसटी
करपात्र रक्कम बरोबर एकूण किंमत बरोबर बरोबर आहे का? करपात्र रक्कम अधिक जीएसटी आहे, पण इथे आपण सुद्धा बदल केलेला आहे. इथे कोणता शब्द येणार आहे? इनपुट टॅक्स. एकूण किंमत 8,000 आहे. करपात्र रक्कम x आहे आणि आता इनपुट टॅक्स आला 18x/100. 2 बा 100 ने गुणायचे कारण इथं छेद 100 आहे. 100 गुणिले 8,000 100 गुणिले x 100 गुणिले 18x/100 हे 100 कॅन्सल होईल. हा 100x आणि अधिक 18x आहे. हा 118x होईल. इकडून 100 गुणिले ह्याच गुणिले 118 भागिले होईल. 100 गुणिले 8,000 भागिले 118 2 ने भागा बरोबर 2 पंचे 10 2 शून्य 0 आणि 2 पंचे 10 2 9 18 50 गुणिले 8,000 भागिले 59 x ची किंमत आहे 59 आलं खाली तसंच. हे 3 आणि 4 शून्य होते 2 3 4 5 8 40. 4,000 ला आपल्याला कितीने भागायचं? 59 ने भागायचंय आणि जे उत्तर येईल तो x असेल. x म्हणजे काय असेल? करपात्र रक्कम असेल आणि मग करपात्र रक्कम मिळाली त्याच्यावर जीएसटी म्हणजे इनपुट टॅक्स आपण काढणार आहोत. इनपुट टॅक्स आता 40 4 शून्य बघा 1 2 3 5 शून्य 1 2 3 4 5 भागिले 59. 59चं सूत्र लिहून ठेवलं सर काय पाडा लिहून ठेवलं बघा. 59 1 59 2 9 18 2 पंचे 10 3 9 17 15 2 17 4 9 36 4 25 3 23 5 ने 5 5 ने 5 9 25 25 4 29 6 9 54 6 35 5 35 7 9 63 7 35 6 41 8 9 72 8 40 7 47 आणि 9 9 81 9 45 53. आता बघा 59 ने 40 ला भागणार नाही मग 400 घ्या. 400 पेक्षा लहान संख्या 354 आहे मग 6 चा भाग जाईल 354. हातचा घ्या हातचा द्या 10 4 गेले 6 9 5 गेले 4. हे थोडं पटपट करतो मी तुम्ही करू शकताय. हा शून्य खाली आला. 460 ला लहान संख्या ही बघा 7 चा भाग जाईल 413. परत हातचा घ्या हातचा द्या 7 4 राहिलं वरून घेतला. आता हा शून्य 470 पेक्षा लहान त्याचे परत 413 हातचा घ्या हातचा द्या 7 5 वरून घेतला शेवटचा शून्य. 570 पेक्षा लहान 9 आहे 531 हातचा घ्या हातचा द्या 9 3 वरून घेतला शून्य. आता शून्य मनाने घेतला म्हणून पॉईंट दिला. 390 पेक्षा लहान कोण आहे? 6 आहे बघा 354 हातचा घ्या हातचा द्या 6 5 3 8 शून्य घेतला परत. 360 पेक्षा लहान तेच आहे परत 6 आणि 59 पॉईंट नंतर 3 घरापर्यंत भाग द्यायचा. पण आपण अप्रॉक्सिमेट घेतो x बरोबर अंदाजे घेतो असे चिन्ह अप्रॉक्सिमेटचा अंदाजे चिन्ह नाही 6 7 7 9 तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठं नाही म्हणून 6,779 रुपये 66 पैसे 0.66 इथपर्यंत भागाकार झाला. हा आला x म्हणजे कोणाला करपात्र रक्कम 6,679.66. हे बघा करपात्र रक्कम एकूण किंमत आणि करपात्र रक्कम माहित असेल जीएसटी काढता येतो. मग जीएसटी बरोबर एकूण किंमत वजा करपात्र रक्कम. एकूण किंमत 8,000 वजा करपात्र 6,700 याची वजा करायची म्हणजे पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 8,000 वर 2 पॉईंट द्या हे 66 6 7 7 9 हातचा घ्या हातचा द्या हातचा देत राहा 10 तून 6 गेले 4 9 तून 6 गेले 3
9तून 9 गेले 0, 9तून 7 गेले 2, 9तून 7 गेले 2 आणि 1 1220.34 रुपये हा आला जीएसटी. पण कोणता जीएसटी? आपण सध्या एक इनपुट टॅक्स करतोय. मी तर जीएसटी ऐवजी कोणता शब्द वापरायचा? इनपुट. हा इनपुट टॅक्स आहे बरं. इथपर्यंत काय शंका? आता 1220.34 किती किती मोठं गणित आहे. सेम अजून अर्ध गणित राहिले. 1220.34 काय केलं पुढं? खरेदी केला व ग्राहकाला 10,000 रुपयांना करासह विकला. 10,000 रुपयांना करासह विकला. 10,000 रुपयांना विकला म्हणजे आता एकूण किंमत झाली 10,000 रुपये. जीएसटीचा दर 18% करपात्र रक्कम 100 रुपये मानू. आता इथं कोणता टॅक्स येईल? आउटपुट. विक्री करताना घेतलेला, विक्री करताना दिले नाही आता घेतलेला. कळलं का नाही कळलं? विक्री करताना घेतलेला आहे तो म्हणजे आता आउटपुट टॅक्स काढायचा. करपात्र रक्कम गुणिले जीएसटीचा दर हे असं देईल ना. करपात्र रक्कम x मानली, जीएसटी दर 18 आहे, 18 100. एकूण रक्कम बरोबर ते सूत्र आहे. एकूण किंमत बरोबर करपात्र रक्कम आणि जीएसटी. जीएसटी म्हणजे जिथं कोणता टॅक्स आहे? आउटपुट. करपात्र रक्कम x एकूण इथं किती? 10,000. 18 100 100 ने गुणून सेम हा इथं 10,000 होतं. 100 गुणिले 10,000 100 गुणिले x 100 गुणिले 18 100 100 100 गेले 18 x 100 1 18 x इथं किती? 10,000. आता बघा बरं 100 गुणिले 10,000 भागिले 118 परत 2 5 10 2 9 18 हे 100 आहे बरं का. 2 5 10 2 0 0 50 गुणिले 10,000 1 2 3 4 आणि 5 शून्य आहे. 5 1 5 म्हणजे काय होईल? x बरोबर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 1 5 भागिले किती? 59. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय? 59 ने कोणाला भागायचंय? हा 5वर 1 2 3 4 5 भागिले 59 ने भागायचं. मग सारखंच 50 ला भागायला म्हणजे 500 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 472 म्हणजे पहिला भाग 18 खाली राहिले 28. हा शून्य खाली आला. 280 लहान पेक्षा लहान कोण आहे? 4. 236 4 4 40 70 80 बरोबर. पुढचा शून्य घ्या. 440 पेक्षा लहान कोण आहे? 7. 7 ने भाग 413 20 30 40 बरोबर. एक शेवटचा शून्य घेतला. 270 पेक्षा लहान कोण आहे? 236 म्हणजे 4. आता शून्य मनाने घेतला पॉईंट दिला बरोबर आहे का? बघा 340 पेक्षा लहान कोण आहे? 295 म्हणजे 5. 45 450 पेक्षा लहान कोण आहे? 7. 43 सॉरी 33 का 37 वरून घेतला शून्य. 70 पेक्षा लहान कोण आहे? 6. बस पॉइंट नंतर 3 घालापर्यंत यायचं. बघा 8 4 7 4.576 x बरोबर 84 पॉइंट. हो सॉरी 84 74 पॉइंट. तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठे आहे ना, हे 1 ने वाढवा. हा x. x म्हणजे कोण आहे? करपात्र रक्कम. x म्हणजे कोण आहे? करपात्र. 84 74.58 रुपये करपात्र रक्कम मिळाल्यावर हिस्सा वापरायचा. आता इथं जीएसटीच्या वेळी काय म्हणायचं? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स बरोबर ते सूत्र एकूण किंमत वजा करपात्र रक्कम 10,000 बघा. एकूण किंमत वजा
84.58 10,000वर पॉईंट नाही म्हणून 00 हातचा घ्या देऊन टाका. 10तून 8 गेले 2, 9तून 5 गेले 4, 9तून 4 गेले 5, 9तून 7 गेले 2, 9तून 4 गेले 5, 1525 1525.42 हा आला आउटपुट टॅक्स. बरोबर आहे का? आता आउटपुट टॅक्स आता आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट कोण आहे? ज्याला आयटीसी म्हणतात. मग आता इनपुट टॅक्स किती आला होता? 1220.34 होता की नाही? अर्ध्या भागात पुसला मी. आणि मग जीएसटी देय जीएसटी काय? आउटपुट टॅक्स वजा आयटीसी. आता बघा आउटपुट 1524.42 वजा 1220.34 दोघांची वजाबाकी करा. 80403 हा देय जीएसटी. देय जीएसटी किती? देय जीएसटी भागिले 2 304.08 भागिले 2. आता याला भागायचं 304. बे 1 बे बे 5 10 बे 2 4 पॉईंट नंतरचा 0 खाली घातला आणि 8 घातला. बे 4 8 152.04 काय ते चुकलं बघा आपलं. 304 ना 305 वजाबाकी 305 येते. सॉरी दोघांच्या वजाबाकी 305.08 आणि मग बे 305 बे 1 बे 5 10 बे 2 4 इथे 5 येते. 5 आहे ना खाली 1 राहतो करून घेतला 0 म्हणून 0.5 डेंजर गणित की नाही. आणि मग देय जीएसटी झालं. देय जीएसटी सेम काढायचं आहे. अशा पद्धतीने हे 3 नंबरचं जे उदाहरण आहे आणि 2 नंबरचं उदाहरण आहे नीट पहा. 2 नंबरचं सरळ सरळ होतं बघा, पण हे 3 नंबरचं जे आहे याच्यामध्ये आपलं करपात्र रक्कम मानावं लागते. हे मानायचं आपण 4.1 मध्ये पण शिकलेलो आहे बघा. त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की करपात्र रक्कम जर मानायची असेल तर ती x मानायची असते नेहमी. आता सराव 4.2 मला वाटतं पूर्ण झालाय. त्यातलं 3रं सोडून दिलंय. 6वं 7वं तुम्हाला सांगितलं मी करायला. आता 4.1 मध्ये या. 4.1 मध्ये संख्येनंबर संग्रह 4.1 नव्हे संख्येनंबर संख्या 4A प्रश्न पहिला आहे बघा, जो तुम्ही सहज सोडू शकाल. जीवनावश्यक वस्तू व सेवा कराचा दर जीवनावश्यक वस्तूवर 0% असतो. सारणीत बघा. एका राज्यातील व्यापारात केंद्रशासित टिंबटिंब एकाच राज्यातील केंद्रशासितकडून आकारला जाणारा CGST असतो. त्यानंतर आपल्या देशात टिंबटिंब तारखेपासून कोणत्या तारखेपासून सुरुवात झाली बरं आकारायला? 1 जुलै 2017 डी आहे बघा. ते तुम्हाला ते 1 जुलै 2017 पासून टॅक्स आकारला जातो. हे आपल्या पुस्तकात पुढे दिलंय. यासाठी ते वाचलं पाहिजे आपण व्यवस्थित. तुम्हाला दाखवतो मी ते. पान नंबर सुरुवातीलाच आहे बघा 81 पानावर 1 जुलै 2017 पासून. चौथं स्टीलच्या भांड्यावर वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. त्यावर राज्य वस्तू कराचा आता एकूण 18 आहे तर राज्याचा किती? निम्मा 9%. जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षर आहेत? 15. त्याचे 10 कोण असतात? पॅनवाले. एखाद्या नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो. व्यापारी B2B म्हणतात. आता त्यातले 2-3 मला असं वाटतं 4थं आणि 5वं झालंय. फक्त 2रं आणि 3रं हे पण झालेलं आहे. फक्त समजावून सांगतो. मागच्या आठवड्यात करून देतो. पहा दुसरं गणित. 2रं आणि 3रं सेम आहे. नीट पहा. फक्त आपण नीट वाचत नाही म्हणून आपल्याला अडचण येते. जर वाचलं नीट सोडवलं तर अडचण यायचं काही कारण नाही.
पहा 25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर 10% सूट, शेकडा सूट आहे बघा. 10% 25,000 रुपयावर आहे म्हणजे छापील किंमत. तर बाई सूत्र वापरायचं. सूट दिली असताना सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. झालेलं गणित येतं 25,000 गुणिले 10% सूट आहे ना, 10/100 झालं का सूट. त्याच्या पुढचं सूत्र करपात्र रक्कम बरोबर छापील किंमत वजा शेकडा वजा सूट. फक्त 25,000 वजा 2500 22,500 हा झालं करपात्र रक्कम. त्या रकमेवर 28% जीएसटी. जीएसटी दर 28%. इथून इथे यायचं बघा जीएसटी बरोबर करपात्र रक्कम गुणिले जीएसटी दर. करपात्र रक्कम किती आहे 22,500. ही जी आली 22,500 ही करपात्र रक्कम आली बघा. आणि जीएसटी दर 28%. $225 गुणिले 28 करता येईल का तुम्हाला आलं नका म्हणजे जीएसटी आला. तुम्हाला काय काढायचं ते गणितात सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायचं. बरोबर आहे. सीजीएसटी जीएसटी सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 मराठीत द्या. हे जे येईल गुणाकार त्याला 2 ने भागा रुपये म्हणा त्यासाठी एसजीएसटी. हे किती सोपं. तिसरं परत तेच एका तयार कपड्या दुकानात 1,000 रुपये किमतीवर ड्रेसवर 5% सूट आहे. शेकडा सूट किती 5. छापील किंमत किती 1,000. सूत्र तेच. एक 1,000 गुणिले 500 100 2 शून्य कट झाला 500 50 रुपये सूट आली. करपात्र छापील किंमत 1,000 वजा 50. करपात्र रक्कम आली 950. 5% जीएसटी लावला. किती टक्के 5. तिथं किती राहतात. किती सोपी गणित आहेत बघा ना. नुसती फास्टली करता येतात. 950 गुणिले 5% 950 गुणिले 500 100 एकच शून्य कट झाला. 9 सॉरी 5 5 25 9 25 2 47 शून्य काढून घ्या. हा जीएसटी आला. सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2. बे दुने 4 बे त्रि 6 वरून घातला 5 5 घातला पॉईंट झाले 7 आणि सीजीएसटी झाला. आता एचजीएसटी तसंच सेम. मग बघा आपण दुसरं सोडवलं तिसरं सोडवलं चौथं आणि 5वं हे आपलं ऑलरेडी झालंय. आता फक्त 6वं 7वं 8वं 9वं आणि 10वं हे 5 गणित राहिले. हे आपण नंतरच्या याच्यात पाहूयात. थांबूयात. धन्यवाद.